हेअर सर्जरी इंटरनॅशनल क्लिनिकमध्ये तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट केलं, तर तिथे तुम्हाला कसं वाटलं फर्स्ट टाइम? हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे इथे होती की जखमा होतात, मोठी सर्जरी असते, वेदना होतात, बाहेर फिरता येत नाही. परंतु ट्रीटमेंट तशी काय नाही सिंपल प्रोसिजर होती. मला काय पेनच झाला, पेन रिलीफ सर्जरी झाला. 2 दिवस मध्ये सर्जरी चालू होते. 2800 ग्राफ मला बसवले. एकदम पेन रिलीफ वाटलं, काही त्रास झाला नाही. सरांनी, डॉक्टर नितीन जैन सरांनी तुमची काळजी कशी घेतली ज्यावेळेस? नितीन जैन सरांनी काळजी, मला एक पेशंट तर बघितलीच तर मला लहान भावासारखं ट्रीट केली. माझी राहायची व्यवस्था म्हणा, जवळपास लॉज बघून दिली. इथल्या स्टाफला मला माझ्यासोबत पाठवली, मी एकटा चालू होतो. हा, व्यवस्थित योग्य काळजी. अजून 2 दिवस म्हणजे पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काळजी घेतली. बरं, तुम्हाला असं काही जाणवलं का की हेअर ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर की खूप असं पेन होतंय, दुखतं? केल्यानंतर नाही दुखलं, गोळ्या औषध होते. 2 दिवस ओझं वाटलं. त्यानंतर साधारण 4-5-6 दिवसांना मी कामावर पण गेले. ओके. त्याच्यानंतर असं काही तुम्हाला जाणवलं की ट्रान्सप्लांट झालंय आणि मला असं खूप असं वेगळं काही वाटतंय की आता रेग्युलर सारखंच तुमचे हेअर जे आहेत ते तुम्हाला रेग्युलर सारखंच असं फील होत होतं? रेग्युलर सारखंच फील झालं. काय अडचण चालली, मी काय वेगळं केलो काय? किती महिन्यात तुम्हाला मग छोटे छोटे हेअर यायला लागले? काय असं 3-4 महिन्यातच. 3-4 महिन्यात? 3-4 महिन्यात. ओके. आता हे माझे हेअर 1 वर्षात एवढे वाढले. माझे पुढे केस अजिबात नव्हते. अच्छा. थोडं पोषण नव्हताच. म्हणजे बिलकुलच नव्हतं? नाही, ते केसच नव्हते. हा, जो वालनेसपणा जो हो, होता, तर तिथे आता तुम्हाला असं वाटतंय का पूर्ण थिकनेस भरपूर झालेला आहे? भरपूर. आधीचा फोटो आता फोटो इमॅजिन करू शकत नाही. अच्छा, ओके. थोडा चांगला झालाय. म्हणजे रिझल्ट आणि तुम्हाला कुणाला कसं वाटतो मग? 1 नंबर रिझल्ट आहे. आणि मी सर्वमध्ये जातो, त्यांना वाटत नाही की तुझं हेअर स्टार्ट गेले. थोडं नॅचरल हेअर स्टार्ट पण आम्ही पण पेशंट माझ्याकडे पण येतात, परंतु प्रायव्हेट मध्ये मी करतो, नॅचरल मध्ये मी जातो.